बघा ना, समर मध्ये माझी स्किन खूप टॅन होते. मला दमली कळतच नाही काय करावं. अगं मग ते ब्युटी पार्लरचं दुकान उघडलंस तर कशाच्या जोरावर? अजून तुला माहिती नाही काय करायचं ते? नाही म्हणजे तसं नाही, मला खूप उपाय माहिती आहेत. अगं मग आजमावून बघ की एखादा उपाय. नाही नको, ते आधी येणारे कस्टमर ट्राय करते मग मी करते. कुठं गाव भेटशील हे पाप? आजी या बाबतीत आहे ना थोडासा कॉन्फिडन्स कमी पडतो. यू नो ना, आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह. काय बोललीस? काय ते राहू दे. ते काय ते म्हणतात त्याला, ते काय लवली लवली काय असतं ते लवली? हा फेरेन लवली. आणि काय माहिती का ते काय लावतात ते? बॉडी लोशन. फेरेन लवली आणि बॉडी लोशन लाव, मग बघ तुझी स्किन कशी तेजस्वी होते. आजी हुशार आहे तुम्ही. मग चल, तुझ्यासाठी इथं बसली थापा मारत जास्त वेळ होईल. जरा जाऊन झोपते, दुपारची वेळ आहे, पोरांचा कल्ला पण कमी आहे, तर जरा डोळा लागेल. बर आजी गेल्या, आता कोणाला विचारू? फेअर लवली लावली तर पिंपल्स येतात, बॉडी लोशन लावलं अजिबात सूट नाही करत. काय करावं ना तेच कळत नाही, समजतच नाही मला काय करावं. अरे रहने दे, तेरा तो रोज का है. करिश्मा, तू फिटनेस ट्रेनर आहेस ना? हो का? अगं नाही ग, चाळीस सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की तू लोकांचं म्हणजे बिघडवते की घडवते. ए तू गप्प बसा, आई होता मला सांगायला असं वाटलं का? ए जागा निघ, ए सांगायला बोल तू काय करते? मला शिकवते मी फिटनेस ट्रेनर आहे. हॅलो
कोणत्याही कामात उपयोगी पडू शकते. हो का? हो, आणि यात इन्व्हेस्टमेंट एकदाच करावी लागेल. म्हणजे एकदा घेतलात की लाईफ टाईम. म्हणजे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. अरे वा, छान आहे की हे प्रॉडक्ट. तू इथे थांबा, मी लगेच सगळ्यांना बोलवते. ओके? हॅलो, हां सानवी, अरे जल्दी नीचे आहे ना, एक मुलगी आली प्रोडक्ट विकायला. हो, लवकर या खाली. ओ पवाराजी, 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 ए आशू, लवकर खाली या गं. काय ग? काय झालं तुला ओरडायला? जरा कुठे डोळा लागला होता तर लगेच लागली हाका मारायला. हो, तुम्ही खाली तरी या ना. आले आले. काय ग नुसते ओरडत राहते काय? तुझं काय कामं धंदे नाही का गं? हो हो, सांगते, थांबा जरा. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आहा. काय झालं तुला ओरडायला ग? खूप लवकर आला. कधीच बोलवलंय अरे तुम्हाला. जरा डोळा लागला होता तर तुला जाऊ दे तुमचं. कोण मुलगी आहे? नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी अनामिका. मी एका ऑलराऊंडर कंपनीतून एक ऑलराऊंडर प्रोडक्ट घेऊन आली आहे. काय बोललीस? कोणता प्रोडक्ट? द रियल प्रोडक्ट, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. अय्या, प्लीज प्लीज पटकन बोला ना. काय आहे ते प्रोडक्ट? हे प्रोडक्ट असं आहे जे तुम्ही कुठेही वापरू शकता. घरी, बाहेर आणि कुठेही. हे प्रोडक्ट तुमची सगळी कामे करू शकते. हो, या प्रोडक्टसाठी इन्व्हेस्टमेंट एकदाच करावी लागेल. शिवाय प्रोडक्टची वॉरंटी प्लस गॅरंटी कायमची. कधीही बिघडलं ना तर त्वरित आमच्याशी संपर्क साधू शकता. पण आहे कुठे ते प्रोडक्ट आणि किती पैसे आहे? फक्त 5,000 रुपये. एकदाच भरा आणि आयुष्यभर सुखी राहा. हे प्रोडक्ट अगदी एकूण एक कामे करू शकते तुमची. भांडी म्हणू नका की कपडे म्हणू नका, सगळी काम अगदी निसंकोचपणे. म्हणजे मला खायला नवनवीन पदार्थ बनवून देईल किंवा आणून देईल. हो, देईल ना. का नाही देणार? ए बाई, ते सगळं जाऊ दे. माझ्या म्हातारीचे गुडघे सारखे दुखत राहतात, ते तेवढे चेपून देईल का? अर्थात आजी, देईल ना चेपून. ते सगळं ठीक आहे, पण माझ्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी हातात नेऊन दे. हो, देईल ना. का नाही देणार? देईल ना. ऐक ना, माझे कपडे इस्त्री करेल. हो. गुड. अगं, तू आणि माझ्या नवऱ्याशी बिलकुल नाही भांडू शकत. त्यांच्या नवऱ्याशी. अहो, तुम्ही सांगितलं ना तर मी तेही करेन. बर, ते सगळं राहू दे. दाखव बरं ते प्रोडक्ट आधी कसलं आहे ते. लहान मोठं विजेवर चालणारं का? पाहू दे बरं कसं आहे. हे प्रोडक्ट ना सजीव आहे. म्हणजे मी स्वतः आहे ते प्रोडक्ट. तुम्ही सांगाल ना ती सगळी कामे मी करेन. काय? प्लीज प्लीज मला काम द्या. काय? वेडी झालीस का? काय बोलते तू हे? प्लीज प्लीज मॅडम, प्लीज प्लीज एकदा ट्राय तर करून बघा ना. 5,000 रुपयात हल्ली कायमस्वरूपी काही नाही येत. प्लीज. बरोबर आहे तुझं. मला जाणशील तू, मी आता लगेच तुला चेक देते. तर तू वेफर सांग जर. नाही नको. मी सांगितलेलं सगळं करणार बोललीस ना. हे खा. ए, ऐक ना, मी पण पैसे आणते. प्लीज तू माझ्याकडे चल ना. नाही, तू माझ्याकडे चल. माझ्या ब्युटी पार्लर मध्ये खूप काम आहे. ए, तुम्ही दोघी गप्पा बसा. आधी मी बोलली ती माझ्यासोबत आहे ना. ए, तू चल का माझ्यासोबत चल. ए शाळांनो, तुम्ही का बसवते? तुम्ही काय मुली आहात? माझा बाई नवरा आहे, संसारी, म्हणून मी घेऊन जाते. तर माझ्याकडे काही संबंध नाही. काय संबंध? माझ्या घरी काम अगं पोरीनो, गप्पा बसा. ही आपल्यासारखीच बाई माणूस. हिला पैसे देण्यापेक्षा आपणच करू की आपली कामं.
विश्वास ठेवू नका, पण कोणीच माझं ऐकलं नाही. हो आजी, चुकलं मी. तुमचं ऐकायला हवं होतं. अगं, हे 21ावं शतक आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी इतकं सगळं डिजिटल होऊ शकत नाही आणि इतकं मूर्खही बनू शकत नाही. मला काहीतरी